चिली मिडॉनमधून वाटचाल करतो, वायडिशच्या दिशेने क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत. एक धाव या ठिकाणी मिळेल. एका धाबेच्या बरोबरीने स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो पंकज शिंदे. एक विस्फोटक फलंदाज, त्याच्या जोडीला नेहमीच चांगली सुरुवात करून देणारा दीपक झिंगेला आपण बघतोय. सामना चांगला होईल यात शंकाच नाही आहे, कारण दोनही संघ तगडे आहेत. एका बाजूला मॉन्टीसारखा नूर असेल, विनयसारखा फलंदाज या टीमचा हिस्सा आहे वरची खोपोली या टीमकडे, तर दुसऱ्या बाजूला खूप चांगली बॅटिंग लाईनअप आणि त्याचबरोबरीने खूप चांगले गोलंदाज वाशिवली टीमकडे आपण बघतोय. आणि या सगळ्या गोष्टीचा आढावा घेता एक चांगली लढत पुन्हा एकदा पाहायला मिळेल. दुसरी धाव लागते ती धाव फलकावरती. 3 षटकांचा सामना आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक, 2च क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर आपण बघतो. या षटकामध्ये एक असेल वायडिश लॉंगॉनला, एक लॉंग ऑफ रिझनमध्ये, बाकी सर्व क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रुपेश म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस. पंकज सुद्धा थांबला होता, त्यानं प्रतीक्षा केली पण चेंडू जसा डिलिव्हर झाला ना, तदनंतर चेंडूनं बाहेरच्या दिशेनं वळण घेतलं. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता. धावफलक स्थिरावेल बिनबाद 2 या धावसंख्येवरती. हा स्ट्रोक स्लॉट मध्ये होता आणि त्याला फेकलाय आउट ऑफ द प्लॉट. लॉंग ऑन सीमा पार. पंकज शिंदेच्या बॅटमधून षटकार. ऑफस्टिक वरून चेंडूला फिरवलं होतं. इथे चेंडू अगदी बरोबर मिडलमध्ये आला. फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर आणि 6 धावांचा शोध पंकजच्या बॅटमधून. जागा बनवली. जागा बनवून हा फटका खेचायचा होता. वेगवान स्ट्रोक, पण सरळ क्षेत्ररक्षकाचा वेध त्या फटक्याने घेतला आणि पंकज शिंदे एक चांगल्या फटक्यानंतर आपली विकेट देऊन करतोय परतीचा प्रवास. पहिला धक्का धनराज 11 जय मल्हार वाशिवली टीमला. अगोदर षटकार जरूर आला, पण तोच फटका मारण्यास भाग पाडला. क्षेत्ररक्षक बरोबर तैनात करण्यात आला होता आणि त्या क्षेत्ररक्षकाचा वेध घेणारा हा फटका अगदी विकेट देऊन गेला तो खोपोली टीमसाठी. विरेश्वर वरची खोपोली हा संघ खरं तर सासगावची स्पर्धा भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आली होती आणि ती स्पर्धा, त्या स्पर्धेचं विजेतेपद या संघानं पटकावलं होतं. तर दुसऱ्या बाजूला नुकताच कलोतेची स्पर्धा जिंकली होती ती वाशिवली टीमनं. दोनही टीमचे हौसले बुलंद आहेत. दोनही संघ तगडेत. सुरुवातीच्या 2 मॅचेस भोकरपाडा संघाने जिंकल्यात आणि इथे मात्र हा सामना एका बाजूला वाशिवली आणि त्यांच्या विरोधात विरेश्वर वरची खोपोली असा पाहायला मिळतोय. अक्षय दाखल झाला बॅटिंगसाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण संपर्कच झाला नाही. सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली धावफलकावरती 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. 1 विकेट गमावले पंकज शिंदेच्या रूपात. पहिला धक्का वाशिवली टीमला दिला जातो रुपेश म्हात्रे या गोलंदाजाकडून. अक्षय झिंगे आणि दीपक झिंगे या 2 बंधूंची जोडी आपण मैदानावरती बघतो आणि या जोडीला डाव सावरायचा आहे वाशिवली टीमसाठी, कारण 18 चेंडूचं एक सत्र आहे. गोलंदाजी तुमच्याकडे जरूर स्ट्रॉंग आहे, पण त्यासाठी सुरुवातीला धावा ज्यांना संघर्ष करते इतपत उभारता आल्या पाहिजेत. किमान 25+ धावा होणं फार गरजेचं, तरच संघर्ष होईल वाशिवली टीमच्या गोलंदाजांकडून. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय विशाल पाटणुसकर. टीम स्पिरिट चांगलं आहे खोपोली टीमचं. सातत्यानं मोठमोठ्या स्पर्धेत खूप चांगली कामगिरी राहिली या टीमकडून आणि अशा वेळेला आपण बघतोय त्यांना आव्हानसुद्धा तगडं असेल. सामना चांगला होईल हीच अपेक्षा आहे. चिंचवली गोहेची स्पर्धा जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली एकता ट्रॉफी 2025 पहिली रात्र आहे. सुरुवातीच्या 2 मॅचेस एफ गटामधून जिंकल्यात खरं तर महड संघानं. तदनंतर 2 मॅचेस ए गटामधून आजच्या रात्रीमधून जिंकल्यात खऱ्या अर्थानं भोकरपाडा या संघानं. एक संघ पुढे येताना पाहायला मिळेल सुपर 6 मध्ये. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज यष्टीरक्षक कामगिरी या ठिकाणी खराब करतोय. पंच
इशारा करीत आहेत की लेग बाईच्या साहाय्याने एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या वधारते. 9 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. नऊ धावा आहेत धावफलकावरती. विशालला आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूने तो मारा करतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप, सटीक लाईन आणि लेंथ, खोलवर पद्धतीचा हा आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर होता. पर्याय नव्हता अक्षयकडे. प्रयत्न जरूर सुरू होता. पंकजने एक षटकार जरूर ठोकला पण तदनंतर अगदी शांत ठेवलं या जोडीला. अक्षय असेल दीपक असेल मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं वाशिवली संघाला. धावफलक स्थिरावलंय 9 या धावसंख्येवरती. 9 धावा आहेत धावफलकावरती. 18 चेंडूचं एक सत्र. वाशिवली संघाचे गोलंदाज म्हणत असतील की किमान आम्हाला 25 धावा तुम्ही उभारून द्या पहिल्यांदा बॅटिंग करताना, तदनंतरचा संघर्ष आम्ही जरूर करू. खोपोली टीमकडे बॅटिंग लाईनअप सुद्धा खूप चांगली आहे. हे ओळखून धावा बनवाव्याच लागतील. इथे हा फटका गॅपमध्ये येईल. अगदी रिकामं क्षेत्र होतं आणि रिकाम्या क्षेत्रात डीपेक्षा कव्हर सीमा पार येतोय अक्षय झिंगे आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार. तेरा धावा धावफलकावरती. आज या स्पर्धेची पहिली रात्र. खरं तर 6 क्रमांक आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबरीने 48 संघांचा समावेश. खरं तर या स्पर्धेमध्ये संदेश पाटील यांनी आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघच खेळतील, पण संघांचा अट्टास होता की आम्हालाही खेळण्याची संधी प्राप्त झाली पाहिजे आणि त्या कारणास्तव 2 गट जे अचानक वाढवण्यात आले. 16 संघांचा समावेश अचानक वाढला गेला आणि त्यामुळे या लढती आपण उशिरानं या रात्रीमध्ये बघतोय. आयोजकांचं कौतुक करावं लागेल कारण गणेश नाना स्वतः अध्यक्ष आहेत कालापूर टेनिस क्रिकेटचे आणि त्यामुळे आपण बघतोय की कोणत्याच संघांना नाराज करून त्यांना जमणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या 18 पायी या संघांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल 13 या धावसंख्येवरती. अजून एक चांगला चेंडू. स्टेप आउट होऊन खेळायचं होतं. पंकज शिंदेचं बाद होणं कुठेतरी आता अंगलट आलंय वाशिवली टीमच्या. चांगल्या फटक्यावरती पंकज बाद झाला. त्याहीपेक्षा त्या क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन ज्यानं झेल टिपला. ओमकार त्या ठिकाणी होता. वेगाने आलेला चेंडू होता. फ्लड्स लाईट्समध्ये खरं तर असा झेल टिपणं तितकंसं सोपं नसतं, पण त्यानं टिपला आणि वेगवान चेंडूला रोखलं पंकज शिंदेला आणि आता रोखलं जाते ते वाशिवली टीमला. अजून एक चांगला चेंडू थांबवलाय. पंचांची प्रतिक्रिया नाही याचा अर्थ डॉट बॉल येतोय. धावफलक स्थिरावेल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धनराज 11 जय मल्हार वाशिवली संघाची स्थिती आहे 1-13. डीजे KTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. खरं तर बैलगाडा क्षेत्रात या यूट्यूब वाहिनीनं खूप चांगलं नाव कमावलं. खूप चांगली क्लॅरिटी क्वालिटी. पण टेनिस क्रिकेट विश्वात सुद्धा मला वाटतं आज 2-3 ठिकाणी त्यांच्या ऑर्डर सुरू आहेत. कोल्हारीची स्पर्धा ते कव्हर करतायत. इकडे खालापूरमध्ये आपण त्यांना बघतोय. चिंचवली गोळीची स्पर्धा कव्हर करत असताना त्यांच्या टीमला आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल आणि गोलंदाजीला आला आहे रोहित. पहिला चेंडू फटका हवेत. एक क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतायत. जेल ड्रॉप. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न का झाला नाही कारण झेलही ड्रॉप झाला. अक्षयनं स्ट्रायकर एंडला ठेवण्याचा स्वतःला प्रयत्न केला आणि इथे फलंदाज धावचीत बाद होईल तो दीपक झिंगे. दुसरा धक्का लागतोय वाशिवली संघाला. डीजे
समोर खेळतोय याचा विसर कदाचित पडला असेल वाशिवली संघाला, कारण धावाच होत नाहीयेत. मॉन्टीसारखा एक अनुभवी फलंदाज ज्याने कित्येक मोठ्या स्पर्धा, सुप्रीमोसारखी स्पर्धा त्या खेळाडूनं गाजवले, तो या टीमचा हिस्सा आहे खोपोली टीममध्ये. मी विनयचा उल्लेख या अगोदर केला. नूर असेल ज्यानं मागचा सामना जिंकवून दिला, आणि या सगळ्या गोष्टींचा विसर पाडत बॅटिंग सुरू आहे. पुन्हा एकदा ओमकार चेंडूवरती झेपावला, अक्षय झिंगेचा झेल त्यानं टिपला, आणि या मॅचमध्ये आता पूर्णपणे हवी होताना विरेश्वर वरची खोपोली संघ आपण बघतोय. संख्येवरती खोपोली खरं तर टेनिस क्रिकेट विश्वात हे सुद्धा नाव खूप चर्चेत राहिलं आहे. सगळ्यांनाच ठाऊक असेल, इकू, बंटी, मॉन्टी, कुंदन या नावाने कित्येक काळ दहशत ठेवली होती. पण इथे मात्र जीवन शिंदे मैदानावरती दाखल झाला आणि गेल्या गेल्या त्यानं ठोकला एक दर्जेदार षटकार. वीस धावा लागतात धावफलकावरती. या षटकाराची नितांत गरज होती. जीवन शिंदेकडे ती क्षमता होती. बॅटिंग लाईनअपमध्ये कुठेतरी मला वाटतं निर्णय जो घेण्यात आला तो अगदी झटपट झाला. 3 षटकांची मॅच, कमी वेळेत योग्य निर्णय घ्यावेच लागतात. इथे या षटकातील जर आपण पाहिले 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. इथून पुढे जर का आणखीन एखादा मोठा फटका आला तर संकटातून मार्ग काढेल असंच म्हणावं लागेल वाशिवली टीमसाठी. पण मोठा फटका जे अद्यापर्यंत सुरू ठेवले ना गोलंदाजांनी ते कायम राहिलं तरच हा निर्णय सफल होताना पाहायला मिळेल फिल्डिंग करण्याचा. अजून एक जीवन शिंदे उशिराने दाखल झाला, पण आता तो फायदा करून देतोय जय मल्हार वाशिवली टीमला धनराज याच्या नावानं खेळत असताना. डीजे ऑपरेटर 3-3 आहेत, तुमचं लक्ष मैदानावरती पाहिजे. षटकार चेंडू सीमा पार जातोय. वीर पाटील यांचंही आपण कौतुक केलं पाहिजे. खरं तर आम्हाला वाटलं फक्त बैलगाडाचीच त्यांना आवड आहे, पण संदेश पाटील स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि त्यांचे मोठे बंधू स्वतः जरी खालापूर बैलगाडा क्षेत्राचे अध्यक्ष असले तरी इथे ही स्पर्धा यशस्वी कशी होईल यावरती त्यांचा कटाक्ष आहे. ते सुद्धा म्हणत असतील इतक्याला वाशिवलीच्या 2-3 विकेट गेल्यानंतर कधीच आम्ही जिंकून मोकळे झालो असतो, कारण त्यांचा सेकंदांचाच खेळ असतो. पण इथे मात्र आपण बघतो वाशिवलीकर त्यांनाही सांगतायत की या खेळात आम्हाला भरपूर वेळ असतो, आणि जीवन शिंदे जसा दाखल झाला ना लगातार 2 षटकार ठोकत धावसंख्येला त्यांना आकार दिलाय. 26 पर्यंत धावसंख्या पोहोचले, अद्यापही 2 चेंडू बाकी आहेत. तिसरं षटक आउटसाइड ऑफस्टम, ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळण घेऊन इशारा करीत आहेत की चेंडू वाईड बॉल असेल. 1 धाव अतिरिक्तच्या साह्यानं वाढेल. रोहितचं षटक थोडं आता डोकेदुखी ठरू लागलंय विरेश्वर वरची खोपोली टीमसाठी. आपण सुरुवातीलाच सांगितलं 25+ धावा खोपोली संघाच्या विरोधात वाशिवली संघ संघर्ष करेल, आणि तितक्या धावा धावफलकावरती आणल्यात जीवन शिंदेनं. स्वतःला स्ट्राईक हवी आहे, थांबवलंय. पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय, दडपण वाढलंय रोहित वरती. आपण उल्लेख केला की बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, या गोष्टीचा विसर सुरुवातीला पडला होता की काय, पण जीवन शिंदे जसा दाखल झाला लगातार 2 षटकार, लगातार 2 वाईड बॉल, झटपट 14 धावा वाढल्या आणि धावफलक पोहोचलाय 28 वरती. हा फटका हवेत आहे, सेफली लँड होईल. क्षेत्ररक्षक नाहीये, नोमॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन पडतोय. एकतर कंप्लीट दुहेरीसाठीचा प्रयत्न सहजगत्या पूर्ण, आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 30 धावा लागतायत त्या धावफलकावरती. धावसंख्या आली आहे, धावफलकावरती धावा येताना आता आपण बघतोय वाशिवली टीमसाठी. सुरुवातीला असं वाटलं की कुठेतरी 20-22 पर्यंत रोखलं जाईल,
पण अचानक 2 षटकार आले आणि या मॅचमध्ये आता भरारी घेतली आहे ती वाशिवली संघाने. शेवटचा चेंडू निर्णायक असेल. बॅटची एज यष्टीरक्षकांना झेल टिपलाय. पहिलं सत्र समाप्त होईल. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 30 धावा आहेत धावफलकावरती. येणारे 18 चेंडू 31 धावांचा पाठलाग करावा लागेल विरेश्वर वरची खोपोली या संघाला. कंपल्सरी चेसिंग आहे या स्पर्धेचा नियम. खरं तर मॉन्टी असेल, त्याचबरोबरीने बॅटिंग लाईनअपमध्ये नूर असेल, विनय नाईकला आपण बघतोय. बॅटिंग लाईनअप जरूर आहे, पण हा सामना जिंकवून दिला जाईल का विरेश्वर वरची खोपोली संघाला, की या विपरीत ज्यासाठी जाणलं जातो वाशिवली संघ स्ट्रॉंग गोलंदाजी, ती गोलंदाजी करत रोखलं जाईल खोपोली संघाला वाशिवली टीमकडून. हे बघणं फार गरजेचं. नेमकं काय घडेल, कोण जिंकेल, कोण पराभवाला सामोरं जाईल, जिंकत कोण भोकरपाडा संघाच्या विरोधात 2 हात करेल, त्यासाठीची लढत. जिंकेल वाशिवली की जिंकेल विरेश्वर वरची खोपोली, हे ऐकवतील यश मालकर. पण तोपर्यंत आपण जाऊयात डीजे दिवान. तर सर्वांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. नक्कीच मॅच यावर आपण टप पाहायला मिळेल. एका बाजूला वरची खोपोली, दुसऱ्या बाजूला धनराज जिलोन जय मल्हार वाशिवली टीम. वाशिवली टीमचा प्रवास आपण उल्लेख केला. सुरुवातीच्या ज्या सीझनचा सुरुवातीला थोडासा खडतर प्रवास जरूर, परंतु त्यानंतर या टीमने जो फॉर्म पकडला, जी लई पकडली, त्याच्यामध्ये अगदी सातत्य ठेवलं. ही ओळख आहे वाशिवली टीमची. तशी आपण पाहिलं IPL मध्ये मुंबई इंडियन्स 9व्या क्रमांकावरती होती, तर झेप घेतले अगदी आता 3ऱ्या क्रमांकावरती. हा कमबॅक त्यांच्या रक्तात आहे आणि वाशिवली टीमला ते माहिती आहे कमबॅक करणं. जीवन शिंदेला आपण पाहिलं सुरुवातीला असं वाटलं होतं की धावा कमी बनतील, परंतु जीवन शिंदे जसा मैदानाच्या आतमध्ये आला, त्यांनी ठोकलेले षटकार आणि धावसंख्येला मिळालेला उच्चांक. आता 18 बॉल्स म्हणजे 3 षटकार आणि करायचे आहेत 31 धावसंख्येचा पाठलाग. अंकित सर, आपण 30-31 हा आकडा पाहतोय, याच्यावरती धावा आपण पाहिल्याच नाहीच. म्हणजे फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभं केलं आहे आणि गोलंदाजी हा प्रमुख अस्त्र आहे. परंतु जर आपण पाहायला गेलो, तुम्हाला माहिती असेल अगदी जुनं क्रिकेट इक्कू मॉन्टी ही जोडी होती आणि मॉन्टीचा खेळ मागच्या मॅचमध्ये देखील कमाईचा पाहायला मिळाला आणि या मॅचमध्ये देखील त्याची विकेट खूप महत्त्वाची असेल वाशिवली टीमसाठी. कारण पहिलेचं क्रिकेट म्हटलं, तुम्ही देखील एक किस्सा तुम्ही सांगितला होता. कारण रॉयल कलंबोलीसारखी मोठी टीम आणि त्या टीम कुणालाच पराभूत होत नव्हती. त्यावेळेस इक्कू न ती टीम बनवली होती. खोपोलीचे सर्व खेळाडू होते आणि टीमला घेऊन त्या मोठ्या टीमला पराभूत केलं होतं. विशेषतः सुप्रीमो ट्रॉफी होती. अचानक मोपाड्याची ती स्पर्धा जिंकणं म्हणजे प्रत्येकाचं फार मोठं स्वप्न होतं आणि अखेर ते स्वप्न साकार केलं होतं. इक्कूच्या नेतृत्वाखाली मॉन्टी त्या टीमचा हिस्सा होते. ते अजूनही क्रिकेट खेळतात. बंटी असेल जो या अगोदरच्या मॅचमध्ये खेळला,
कुंदन सारखा फलंदाज तो सुद्धा इसवता आणि वरद विनायक या नावानं खोपोली संघ त्यावेळेला खेळला होता. इथे मॉन्टी आणि पहिल्या चेंडूवरती त्याचा झेल ड्रॉप होणं याचा अर्थ या मॅचमध्ये स्वतःला बॅकफुटवरती बघण्यासारखा असेल धनराज 11 जय मल्हार वाशिवली टीमसाठी. सोप्पा झेल होता, कठीण काहीच नव्हतं, परंतु यावच कठीण बनवून ठेवलं. आदित्य शिंदेने तो झेल सोडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण त्याचा पाहतोय, परंतु हा सोडलेला झेल कितपत महाग ठरेल, कारण मॉन्टीचा तो झेल सोडला गेला. जर आपण पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळालंय मॉन्टीला. निखिल पाटील तेच सरारा गोलंदाज वाशिवली टीमचा. यावेळेसचा बॉल प्रत्युत्तर मॉन्टीने जरूर दिलं, परंतु यावेळेस पहा मागच्या बॉलवरती जरूर कॅच सोडले, परंतु आता ती चुकी होणार नाही. पकडला अक्षय झिंगेने झेल आणि संपवला मॉन्टीचा या मॅच मधील खेळ. महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर. तुषार धुमाल सरांना देखील आपण वीरेश्वर वलची कोपरी या टीम मधून खेळताना एक षटक त्यांच्या वाट्याला जरूर असतं, परंतु आज अगदी यंगस्टरना संधी मिळावी आणि प्रत्येक जण करत नसतं. त्यांनी यावेळेस वेगळा निर्णय घेतला. आजच्या मॅचमध्ये आपण त्यांना ॲज अ कॉमेंटेटर पाहतोय, नाहीतर आपण या टीमच्या जर्सीमध्ये देखील पाहिलं असतं. आता ते टीमचा खेळ अगदी नक्कीच पाहतात, परंतु आपण पाहिला धक्का बसला वरची कोपली टीमला. पहिला मोठा धक्का या ठिकाणी बसला. मॉन्टीच्या स्वरूपात न्यू बॅटर दाखल झाला. आता विनय नूर आणि विनय या जोडीवरती आता जबाबदारी असेल, ती जबाबदारी पार पाडावी लागेल, कारण अगदी जर पाहायला गेलं पाठलाग करायचा 31 धावसंख्येचा आणि निखिल पाटीलनं सफलता प्राप्त करून दिली मॉन्टीच्या स्वरूपात. विनयसाठी हा बॉल त्याने लिव्ह केलं, सोडलं. पंचांचा वाईटचा इशारा आला. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव टीमच्या स्कोर कार्डवरती ॲड केली जाईल. टीमची टोटल आता एक धाव श्री गणेश झाला. आता वीरेश्वर वडची कोपली या टीमचा एक धाव धावफलकावरती लागले. 31चा पाठलाग करताना अजूनही 30 धावा करायच्यात. 31 धावा या कठीण नाही आहेत, परंतु गोलंदाजी हे प्रमुख अस्त्र आहे, प्रमुख अटॅक हा त्यांचा आहे वाशिवली टीमचा, आणि तोच आपण पाहिला. निखिल पाटीलने सुरुवात तर केली, मिस टायमिंग स्ट्रोक फटका बसला. निखिल पाटील स्वतः गोलंदाज आला. कठीण असं बॉलवरती नजर ठेवणं, बॉलला अगदी कलेक्ट करणं आणि त्यावेळेस चालू नाहीये निखिल पाटीलच्या माध्यमातून. एखादा क्षेत्ररक्षक आला असता दुसरा अगदी नक्कीच कॅरी झाला असता, परंतु आपण पाहायला गेला त्या ठिकाणी शेवटच्या क्षणाला चेंडूवरची नजर हटली आणि यावेळेस कॅच ड्रॉप झाली. दुसरी कॅच ड्रॉप आपण पाहतो या सत्रातील. दुसरा युवताने यावेळेस मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय विनय या बॅटरला एक धाव धावफलकावरती. टीमची टोटल आता जाऊन पोहोचेल 2 या अंकावरती. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात अद्यापर्यंत. एकता चषक 2025 हे पर्व आपण पाहतोय. स्वराज्य प्रतिष्ठान चिंचली गोहे आयोजित ही स्पर्धा, चिंचलीकरांची स्पर्धा. अबचा बॉल वेगवान होता, फास्ट अँड फ्युरियस. परफ्यूम डिलिव्हरीचा वापर करण्यात आला. निखिल पाटील या लेंथवरती नेहमीच गोलंदाजी करत असतो. ॲक्युरसी खूप चांगली आहे गोलंदाजीची, तेच त्याने दाखवल्या बॉलवरती. आणि डॉट बॉल खूप महत्त्वाचा, कारण आपण जर पहिला डॉट बॉल येतील तसा प्रेशर क्रिएट होईल. प्रेशरचं रूपांतर कदाचित विकेटमध्ये पाहायला मिळेल, पण आता प्रेशर असेल नूरवरती. डॉट बॉलला स्विच हिटचा प्रयत्न, त्याने प्रेशर घेतलाच नाही. हा बॉल अगदी बॅट वरती आला. स्विच हिटचा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, हाय हँड अँड सम लॉंग अँड स्ट्रॉंग, इट मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार. आठ या अंकावरती रिवर्सचा फटका. दुधारी तलवार लगी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु त्याने अगदी ती रिक्स घेतली आणि त्या बॉलवरती रिवर्सचा फटका. सजवला देखील यावेळेस पुलर लेनचा बॉल. यस, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू फसून होईल फरार. या बॉलवरती येईल चौकार.
टीमची टोटल आता जाऊन पोहोचल्या 12 धावा धावफलकावरती. शेवटचे 12 चेंडू आता गरज आहे 19 या धावसंख्येची. यश खरं तर छोटे छोटे चुका आहेत ना तुम्हाला मोठ्या स्पर्धेतून बाहेर घेऊन जात असतात. अगोदर जर का निखिल पाटीलला कॉलिंग केलं नसतं, ललित गायकरनं कदाचित तो झेल त्याच्यासाठी सोपा होता. झेल झाला असता तर स्ट्राईक रोटेशन वाचलं असतं आणि स्ट्राईक रोटेशन वाचलं असतं तर तदनंतर आलेला स्विच हिटचा षटकार, सरळ बॅटनं आलेला चौकार, तिथून पुढच्या 10-11 धावा वाचल्या आल्या असत्या. पण जरतर हे जरतर क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जरतरशिवाय क्रिकेटसुद्धा नाही आहे. नूर जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत अगदी विजय आणि वाशिवली संघ यांच्यामध्ये उभा असेल तो फक्त नूर, आणि त्याच्याकडे क्षमता आहे हा सामना विरेश्वर वरची खोपोली या टीमला जिंकवून देण्याची. नक्कीच त्याच्याकडे खूप भरपूर क्षमता त्याने दाखवलं. तुम्ही म्हटलं की अगदी जर कॅच पकडली असती, चांगलं कॉलिंग झालं असतं तर नक्कीच त्या स्ट्राईक रोटेशन झाली नसती, त्या धावा आल्या नसतं. परंतु झालं गेलं ते विसरावं लागेल. परंतु जीवन शिंदेला करावं लागेल कमबॅक दुसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू 19 कमबॅक करावा लागेल. वेग भरपूर आहे, वेगाचा बादशाह, आणि त्याने तेच करून दाखवलं. फर्निचर केलं डिस्ट्रॉय. आणखीन एक झटका बसतोय विरेश्वर वरची खोपोली टीमला. बाद होणारे बॅटर विनय परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आ, 11 बॉल 19 धावसंख्येची गरज आहे. हे तर वैशिष्ट्य आहे वाशिवली टीमचं. ती कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकते. बॅटिंग करताना पहिल्या सत्रामध्ये देखील आपण पाहिलं, कारण जेव्हा विकेट डाऊन होत्या असं वाटलं असेल इथल्या प्रेक्षकांना की धावा होणारच नाहीत, परंतु वाशिवली टीम कमबॅक करण्यासाठी ओळखली जाते आणि त्यांनी केले कमबॅक. आता दुसऱ्या सत्रामध्ये जीवन शिंदेनं सुरुवात केल्या. न्यू बॅटर दाखल झाला गौरव इन नंबर 4 वरती. आता शेवटचे 10 बॉल 11 बॉल 19 ची गरज आहे. परंतु फटका आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर फटका घेतला सरळ बॅटने. जिवारी लागणारा जीवनचा हा षटकार अगदी मॅच मध्ये आणखीन एक ट्विस्ट. डीजे 10 चेंडू आता 13 धावसंख्येची गरज. 11 मध्ये 19 हव्या होत्या. खरं तर चेंडू खराब नव्हता, पण फुटवर्कचा योग्य वापर, टायमिंग प्रॉपर, ज्या पद्धतीने चेंडू आला होता ना, सरळ बॅटना फटका खेचला. गोलंदाजाच्या गतीचा वापर, आपण म्हणतो ना गोलंदाजाच्या मस्तकावरती दस्तक देणारा स्ट्रोक होता, आणि त्याच पद्धतीचा षटकार जो धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर कमी करतोय. हा निर्णायक षटकार होता जीवनचा. जीवनच्या विरोधात त्याने खेचला होता. बागपुडला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. बॉल चाललाय. यस, डीप थर्ड मॅन रिजन मध्ये षटकारानंतरचा आलेला चौकार अजून वेदना देईल फिल्डिंग करणाऱ्या धनराज 11 वाशिवली टीमला. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 9. काय घडलं असं वाटलं होतं आता वाशिवली टीम पकड पाण्याला सुरुवात करेल, जशी विनय यांची विकेट आली होती, परंतु अंकित सर आलेला षटकार चौकार प्रेशर रिलीज केलं. त्या षटकारानंच प्रेशर रिलीज झालं. त्यानंतर अगदी आपण मला माइंड खुला तर शॉट त्याने केला, त्या बॉलवरती आला चौकार, आणि आता समीकरण खुलं झालं, सोपं झालं. 9 चेंडू 9. खरं तर अगोदरचा षटकार होता ना, त्या षटकारानं सामन्याचं चित्र बदललं. आपण जर पाहिलं तर जीवन शिंदेला लेन कमी करण्यास भाग पाडलं. इतकंच नव्हे तर लेन जशी कमी झाली त्यावरती शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ दाखवणारा चौकार सुद्धा शोधला गली आणि थर्डमॅनमधून, आणि झटपट आलेल्या 10 धावा इथे या मॅचमध्ये आता विजयाची स्वप्न दाखवत आहेत विरेश्वर वरची खोपोली संघाला. या मॅचमध्ये अद्यापही काही घडलेलं नाही आहे. हे 3 चेंडू तितकेच निर्णायक असतील. जर का जीवन शिंदेने कमबॅक केलं तर संधी असेल वाशिवली टीमला सुद्धा. 9 चेंडू 9. रबतचा बॉल आपण जर पाहिला हलका त्यानं स्टीअर केला, एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट केला. रनर बॉल त्यांना देखील माहिती आहे आता कोणत्या माइंडसेटनं बॅटिंग करायचं, मैदानाच्या आतमध्ये कशी परिस्थिती, तसा खेळ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. या बॉलवरती एक सिंगल. शेवटचे 8 बॉल आता 8 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 8 धावा. रनर बॉल मॅच आपण नक्कीच पाहतो. नूरवरती खूप सारी जबाबदारी आपण पाहतो. नूरची बॅटिंग खूप कमाईची राहिली, त्याने प्रभावित केला रात्रीमध्ये, आणि त्याला तेच करायचं आहे. अगदी कमबॅक आपल्या टीमसाठी. बॅट चिकडा बॉल झाला. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसला, पण तो बॅकअप आहे जीवनचा. एक सिंगल.
पुन्हा एकदा सिंगल डबल निशी खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचे आता 7 बॉल 7 धावसंख्येची गरज आहे. खूप महत्वाची मॅच आहे. जीवन शिंदेने हा डॉट बॉल फेकला तर नक्कीच मॅच अजूनही रंगात येईल. परंतु या बॉलवरती काय घडलं कारण निर्णायक बॉल आहे. निर्णायक चेंडू असेल. इथे जर का मोठा फटका आला तर सामन्याची हवा जाईल खोपोली टीमच्या बाजूनं. खूप निर्णायक चेंडू असेल या मॅच मधील. 7 मध्ये 7 ऑन साईडला फटका बोलवलाय. एक धाव तर कंप्लीट. दुहेरीसाठी नूर निघालेत पण थेट चेंडूची फेकी होते. स्ट्रायकर एंडला कलेक्शन उशिरानं झालं पण अगोदरच गौरवनं आशा सोडली होती आणि त्या कारणास्तव जिथे दुसरी धाव प्राप्त झाली असती ना तिथे धावचीत बाद व्हावं लागतंय. गौरव या फलंदाजाला वीरेश्वर वरची खोपोली संघाला तिसरा धक्का या ठिकाणी दिला जातोय. धाव संख्या जर आपण पाहिली 34चा पाठलाग करताना धावसंख्या होतीये 25. शेवटच्या आता 31चा पाठलाग करायचे. शेवटच्या आता 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडू 6. दुसरी धाव देखील कदाचित कंप्लीट झाली असे. तो बॉलकडे फक्त पाहत बसला. त्याने धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाही आणि त्यामुळे आपण पाहिलं धावचीच्या स्वरूपात तो बाद झाला. गौरव याबस बाद होतील. त्याला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. नूर एका बाजूने किल्ला लढवतोय. अगदी एकटा लढतोय एकटा भिडतोय कारण आपण पाहिलं त्याची विकेट महत्वाची आहे. आणि आपण जर पाहायला गेला मॉन्टी बाद झाली. मोठा अडसर दूर गेला. परंतु आता विजय आणि आपण ज्याला पाहिलं याच्यामध्ये दुवा कोण असेल तर फक्त आणि फक्त नूर. त्याची विकेट महत्वाची अंकित सर. इथे विकेटशिवाय पर्याय नसेल. धावा रोखायचे असतील तर विकेट्स येणं फार गरजेचं आहे. तसं पाहायला गेलं यश तर दोनही संघ विजेते आहेत. मागील टुर्नामेंट दोनही संघाने जिंकलेले आहेत आणि अशा वेळेला आपण बघतोय दोघांनाही या स्पर्धेमध्ये त्यांचं अस्तित्व टिकवायचं असेल तर विजय नक्कीच प्राप्त करावे लागतील. पण विजयासाठीचा संघर्ष इथे जर का मोठा झाला वाशिवली टीमचा गोलंदाज प्रवीण शिंदेकडून तर हा सामना शेवटपर्यंत नेता येईल. इतकंच नव्हे जर का शेवटपर्यंत गेला तर जिंकता सुद्धा येईल. जय मल्हार वाशिवली टीमला धनराजाच्या नावासाठी. पण नूरसाठी हा सामना तितकासा कठीण नसेल कारण 6 मध्ये 6 धावा त्याला बनवायचे आहेत. 6 मध्ये 6 करायचे आहेत. नूर सय्यद म्हटलं की तुषार धुमाळ सरांचा आवडता खेळाडू म्हणजे त्याच्यामध्ये एक भरपूर कला असेल भरपूर टॅलेंट असेल. 6 मध्ये 6 प्रेशर आहे. 6 मध्ये 25 होताना आपण पाहिले असेल. 6 मध्ये 30 होतात. 6 मध्ये 24 होतील. परंतु 6 मध्ये 6चं प्रेशर वेगळंच असतं. शेवटचे 6 बॉल 7 धावसंख्येची गरज. पहिलाच बॉल पायावरती लेगलांचा फटका आणि विजयी षटकार नूर सय्यदच्या बॅट मधून. तो सेलिब्रेशन त्यांचं सांगून जात आहे. मॅच केले त्याने फिनिश. या झुकेगा नाही साला आणि मॅच केले षटकारच्या साहाय्याने फिनिश.